सेटिंग झालं नाही. बरं, पोगा गुंडाळला, पोगा सुटलेला नाही. पहिला प्रॉब्लेम. अजून बुंदा मोठा झालेला नाहीये. तुमच्या पाहिजे तशी केळी मनात भरली का? नाही भरली. भरलेली नाही, सध्या फक्त करप्या आलाय लागला. सध्या करपे आलेला आहे. आणि ऊसाचं तुमचं प्रति एकरी ॲव्हरेज काय? आडसाली असेल तर 75 टन, आडसाली असेल तर 75 टन, आणि खोडवा असेल तर साधारणतः 45-50. 45-50. 16 ते 17 महिने. 16 महिने. किती महिने जातो? 16 महिन्यामध्ये जातो. म्हणजे तुम्हाला 16 महिने थांबावं लागते. जे औषध गांडूळ मारतं ती शेतीचं ॲव्हरेज वाढू शकतं का? नाही. बरं, जे औषध गांडूळ मारतं ती मातीचं कल्याण करू शकतं का? मग मला सांगा, रासायनिक खतं वापरून 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 उत्पन्न कमी झालं का वाढलं? पहिल्यांदा वाढले की 25, 30, 40 वर्ष. आता वाढते का? आता काय होत चाललंय? कमी होत चाललेलं आहे. म्हणजे समस्या काय? 85 टन 100 गेलं तर काय अडचण नाही. सवय लागली. मी तेच सांगतोय की जे औषध, जे खत, रासायनिक खत गांडूळ मारतं, जीवाणू मारतं, ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकत नाही. पण शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. जो पर्याय आहे तो त्याला आवडत नाही. पर्याय म्हणजे काय? शेणखत. आवडतो का? नाही आवडत. कोंबड खत नाही आवडत. सेंद्रिय खत नाही आवडत. पालापाचोळा नाही आवडत. मळी नाही आवडत. मग आवडतं काय? पोत्याव पुती, पोत्याव पुती. आवडतं का नाही आवडतं? आपली जी काही उत्पादनं आहेत ही उत्पादनं पहिली काम करतात मातीवरती, नंतर शेतीवरती आणि नंतर कुटुंबावरती. तर कसं काम करतात? मातीमध्ये जीवाणू तयार करायचं काम करतात. गांडूळ तयार करायचं काय करतात? काम करतात. ती वाढल्याशिवाय ॲव्हरेज वाढत नाही. कुठलंही पीक घेण्यासाठी, कुठलंही पीक घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं त्या पिकाला काय लागतं? खाद्य. खाद्य लागतं. काय लागतं? काय? मग खाद्यात काय काय लागतं? नत्र, स्फुरद, पालाश. बरोबर ना? नत्र, स्फुरद आणि पालाश हे लागतं ना. हे जर नसेल तर पीक चांगलं येतं का? येत नाही. पण गव्हर्नमेंटने काय केले माहिती आहे? गव्हर्नमेंटने हे 10-26-26 म्हणजे काय? नत्र, स्फुरद आणि पालाश हे काय टाकले? केमिकलमधलं नत्र, स्फुरद, पालाश टाकलेलं आहे. पण मला खरं सांगा, ज्यावेळेस कधी देवाने पृथ्वी निर्माण केली त्यावेळेस पृथ्वी निर्माण करताना ह्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश टाकलेलं आहे. आहे आहे ही जी जमीन काळी आहे त्या काळ्यात नत्र, स्फुरद, पालाश टाकले, झिंक टाकले, फेरस टाकले, कॅल्शियम टाकले, बोरॉन टाकले. फक्त अपटेक होत नाही. अपटेक होत नाही. अपटेक करण्यासाठी लागतात जीवाणू. त्याचं एक जिवंत उदाहरण, आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी आतमध्ये काय? सगळ्या आतमध्ये काय? पेशी. पेशी म्हणजे काय? जीवाणू, बॅक्टेरिया. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. त्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी लय झालं तरी माणूस मरतो आणि कमी झालं तरी मरतो. त्याला काय लागते? समांतर पातळी. तशीच आपल्या जमिनीमध्ये काय लागते? जीवाणूची समांतर पातळी लागते. आता समांतर पातळी राहिली का? राहिलेली नाही. मारली कुणी? आपणच मारली ना. कशामुळे मारली? टाक खत, टाक पोतं. बरोबर ना? हे काय झाली? पातळी कमी झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणतंही पीक लावल्याच्या नंतर त्याला लागते मुळी. काय लागते? मुळी. मुळी चांगलं डेव्हलप होण्यासाठी आपण काय वापरतो? ह्युमिक वापरतो. काय वापरतो? ह्युमिक वापरतो का नाही वापरतो? त्याची मुळी चालते का? पाहिजे तशी पळती का? पळत नाही. पण तरी पण आपले पैसे खर्च केले जातात. आपल्याकडे मुळीसाठी स्पेशल औषध आहे. स्पेशल याचा 1 एकराचा खर्च म्हणजे आपण 1 एकरामध्ये 1200 कुठं बसवतो केळीची. 1 एकर ऊस असेल काय बी असेल 1 एकराचा खर्च आहे फक्त त्याचा 220 रुपये. वरती फुटवा काय लागतो? फुटवा. आणि शेंडा पडला पाहिजे. आता शेंडा पडला पाहिजे आणि फुटवा वाढला पाहिजे. त्यासाठी काय औषध आहे? तर आपल्याकडे फुटव्यासाठी स्पेशल प्रोडक्ट आहे. फुटव्यासाठी कशासाठी? फुटव्यासाठी नॅनो शक्ती स्पेशल फुटव्यासाठी. कुठल्या पिकाला? ज्या पिकाला फुटवा लागतो त्या पिकाला. गव्हाला काय लागतो? फुटवा. वांग्याला काय लागतो? फुटवा. केळीला काय लागतो? फुटवा. उसाला काय लागतो? फुटवाच ना. मिरचीला काय लागतो? फुटवा. तर आपण हे जैविक प्रोडक्ट आहे. कसं प्रोडक्ट आहे? जैविक. ह्या गांडूळ जरी भिजत ठेवला 8 दिवस तरी गांडूळ मरणार नाही, उलट वाढणार. उलट काय होणार? वाढणार नाही. हे कशावर काम करणार? स्पेशली फुटवा. आता समजा तुम्ही ऊस लागण केली असेल तर ऊस बांधणी पर्यंत 2 डोस सोडायचे. किती सोडायच्यात? 2 डोस. 2 डोस म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढे फुटवे निघणार म्हणजे निघणार. आता फुटव्याच्या नंतर काय लागतं? केळीला बुंद्याची साईज. केळीला काय लागतं? बुंद्याची साईज. बुंदा वाढला बरं, जेवढा बुंदा तेवढी घडाचं वजन भरलं जातं. म्हणजे 20 इंच बुंदा असेल तर 20 किलो घड. 25 इंच बुंदा असेल तर 25 किलो घड. 30 इंच बुंदा असेल तर 30 किलोचा घड. 40 असेल तर 40 किलो. आहे का नाही? आहे. बुंद्या केळीचं मेन गणित कशावरती? बुंद्यावरती. दुसरं गणित कशावरती? पानातलं अंतर. पानातलं अंतर जेवढं जास्त तेवढं फणीतलं अंतर जास्त. फणीतलं अंतर जास्त पडले की वादी
लांब पडते आणि वादी लांब पडली की रेट आपल्याला चांगला मिळतो. मग ह्यासाठी आपण काय सोडतो? रासायनिक खतं. बरं रासायनिक खत सोडा काय होतं सर? गांडूळ गेला, जीवाणू गेलं, बॅक्टेरिया गेल्या, पाहिजे तसं रिझल्ट मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याकडे स्पेशल प्रोडक्ट आहे. केळीच्या बुंद्यासाठी, पानातलं अंतर वाढण्यासाठी, कमळ चांगलं पडण्यासाठी, फणी चांगली पडण्यासाठी, वादी चांगली येण्यासाठी आणि साईज येण्यासाठी कुठले? बायोसमृद्धी केळी स्पेशल. बायोसमृद्धी केळी स्पेशल हे कमीत कमी 10 दिवसाला, जास्तीत जास्त 15 दिवसाला आपल्या ड्रिपमधनं एका एकराला म्हणजे 1200 रोपांना 5 लिटर सोडायचं आहे. की हे काम कशा करणार? बुंद्याची साईड, केळीचं पान असतं ना पान, त्या पानाचं अंतर टेपनी मोजायचं. 2 पानाचं अंतर काय मोजायचं? तर किती अंतर आहे? 5 इंच 4 इंच. केळीचं किती टक्के उत्पन्न वाढू शकतं? 25 ते 30% उत्पन्न वाढवू शकतं. कारण का केळीचं उत्पन्न 2 गोष्टीवरती आहे, बुंद्याची साईज आणि पानातलं अंतर. त्यासाठी आपल्याकडे तगडं प्रोडक्ट आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. 10 दिवसाला एकदा सोडायचं. ही वापरलं तुम्ही मुळीसाठी कसा रिझल्ट आहे? रिझल्ट कसं काय? पांढरी झाली नाही मुळी, वाढली नाही मुळी. लक्षात का मी काय म्हणतो? तुमच्या लक्षात का? तुम्हाला जर ऊसामध्ये 100 टन काढायचं असेल, किती टन? 100 टन, तर 5/2 आणि 6/2 हे अंतर पाहिजे जर 100 टन काढायचं असेल तर. आणि जर 40-50 टन करायचं तुमचं चाललंय ती चलू द्या, त्यात काय बिघड डवळडवळ करू. आपण जर 100 टन काढायचं असेल तर 5/2 म्हणजे सरीतलं अंतर 5 फूट आणि रोपातलं अंतर 2 फूट. आणि अजून एवढेच काढायचं असेल तर सरीतलं अंतर 6 फूट आणि रोपातलं अंतर 2 फूट. मला सांगा 5/2 करा किंवा 6/2 करा, सरासरी बघायला तर 5000 डोळं किंवा 5000 कांड्या काय होतात आपल्या रानामध्ये बसतात. असं गृहीत धरून किती? 5000 डोळे किंवा 5000 कांड्या. आता त्या 5000 कांड्याला किंवा 5000 डोळ्याला जर सरासरी आपण जर 10 फुटं जर पकडलं, किती फुटं पकडलं? 10. तर 5000 गुणिले 10 किती रानात आपल्या उस्ताऱ्या झालं? 50,000. 10 50,000 ऊस झालं. आता 50,000 ऊसाचं जर 1 किलो वजन जर भरलं तर किती टन भरला? 50 टन. 1.25 किलो भरला तर 60-65 टन. 1.5 किलो भरला तर 70-75 टन. आणि 2 किलो भरला तर 100 टन. 50 गुणिले 2 किती झालं? 100 टन. 2.5 किलो. तिसऱ्याला आला, चौथा करायचा आहे, चौथ्याला आला, 5वा करायचा. असं करत किती महिने काढायचं ऊसाचं? 12 ते 16, 14ची काय असेल ती. ऊस पैसे काय लिहिले बघा? वाढीसाठी आणि जाडीसाठी. म्हणजे काय? ऊसाचं ॲव्हरेज 3 गोष्टी येतं. फुटव्यांची संख्या, काडीतलं. एक गोष्टीचं तुम्हाला थोडंसं गोष्ट पाळायची ती म्हणजे पाण्याची. केळीला ऊसाला जे काय तुम्ही पाणी देता ना, मोकार पाणी, जोपर्यंत तुम्ही केळीची मुळी उकरून बघत नाही, जोपर्यंत तुम्ही ऊसाची मुळी उकरून बघत नाही, तोपर्यंत त्याला पुढचं पाणी द्यायचं नाही. हा नियम तुम्हाला पाळावा लागेल. हा नियम पाळला तरच 100 टन ऊस जाईल. हा नियम पाळला तरच 30-35 किलोचं घड निघेल. नाहीतर आपण माती वली का गार रे बरोबर ना बघत नाही. जोपर्यंत मुटका होतो या तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. लक्ष मला काय म्हणायचं? त्याच्या पुढं पाणी द्यायचं. मग तुम्ही म्हणाले खडकाचं रान असू दे की, खडकाचं रान आहे आणि जर मुटका झाला तर म्हणायचं काय? ओलगार रान आहे, त्याला पाणी द्यायचे. बरं जेवढं पाणी देईल तेवढी मुळी काय होणार? बंद पडणार. मुळी कामच करणार. जसं म्हणतो ना आपल्याला वापसा नाही आपल्याला, अरे सकाळी जेवले, दुपारी जेवले, 4 वाजता जेवले, संध्याकाळी देतो का आपण? नाही, आपण जिरलंच नाही. तसं जोपर्यंत वापसा येत ना तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. आणि केळीची मुळी दर 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी चेक करायची. किती दिवशी? आणि ऊसाची मुळी दर 8व्या दिवशी चेक करायची. तरच 100 टन निघू शकतो.